श्री स्वामी समर्थ. आपल्या घटाच्या भोवती ते धान उगवले आहे. ज्यावेळेस आपण घट्ट हलवतो त्यानंतर त्या धानाचे करायचे काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. तर ते धान आपण घ्यायचे आहे, एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. त्याने आपल्या घरात बरकता येते. तसेच आपलं दुकान असेल, आपले व्यवसाय असतील, त्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये सुद्धा आपण लाल कपड्यात हे धान ठेवू शकतो. आणि उरलेले जे धान आहे ते एकतर आपण गावाकडे असू तर शेतात नेऊन टाकायचे आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याला शेतात जाणं शक्य नसेल तर झाडाच्या बुंद्यांना आपण ते धान ठेवून द्यायचे आहे. परंतु कुठेही कचरापेटीत किंवा डस्टबिनमध्ये धान टाकायचे नाही, नाहीतर निर्मल्यामध्ये टाकून पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. अशा प्रकारे ते धानामुळे आपल्या धनामध्ये प्रचंड अशी वाढ होते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.